घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगातील पहिला शब्द आहे श्री आणि या श्री शब्दाच्या संबंधाने आपलं चिंतन सुरू आहे. पहिल्या गुरुवारी आपण या श्री शब्दाचे 2 अर्थ केले होते. एक मंगल असा अर्थ केला, दुसरा आदरवाची असा अर्थ केला. दुसऱ्या गुरुवारी आपण श्री या शब्दाचा अर्थ केला व्यावहारिक धन ऐश्वर्य संपत्ती असा अर्थ केला आणि ही लक्ष्मी सुद्धा संतांकडे आहे असं चिंतन आपण दुसऱ्या गुरुवारी केलेलं आहे. तिसऱ्या गुरुवारी आपण असं चिंतन केलं भक्तिशास्त्रातून भक्ती हे ऐश्वर्य आहे, भक्त हे ऐश्वर्य आहे आणि भगवंत ऐश्वर्य आहे. भक्तिशास्त्रामध्ये असणारी भक्त भक्ती भगवंत ही त्रिपुटी म्हणजे ऐश्वर्यच आहे. पण ही श्री ही संपत्ती संतांच्याकडे असल्यामुळं श्री संतांची या असा विचार आपण तिसऱ्या गुरुवारी केला. त्यानंतर आपण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला श्री शब्दाचा. चौथ्या गुरुवारी म्हणजे मागच्या गुरुवारी आपण चिंतन केलं श्री म्हणजे काय. वेदांतामध्ये विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुता या 4 साधनांना संपत्ती म्हटलेलं आहे. अध्यात्मशास्त्राच्या अनुषंगाने विचार केला तर विवेक ही सुद्धा श्री आहे आणि विवेकाच्या श्रीने संत श्रीमंत आहेत. मग संतांच्याकडं कोणता विवेक असतो आणि कोणती विवेकाची श्रीमंती असते मागच्या कीर्तनामध्ये आपण हा विचार करून आलोय. आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला विचार करायचा आहे या 4 साधनामध्ये एक आणखी श्री आहे की ज्याला संतांनी सुद्धा धन म्हटलंय संपत्ती म्हटलंय आणि ते धन संपत्ती भाग्य जर काय असेल तर ते वैराग्य आहे. संतांच्याकडे वैराग्य श्री आहे असा आपला आजचा कीर्तनाचा विषय आहे. विठ्ठल पुंडलिक वरदा श्री संत कान्होबा महाराजांनी आधी प्रमाण देतो मग पुढं माझं चिंतन सुरू करतो. लक्षात घ्या वैराग्याला श्रीमंत धन म्हटलंय संपत्ती म्हटलंय. आधी प्रमाण देतो कारण प्रमाणाशिवाय मग पुढचं कीर्तन होणार नाही. लक्षात घ्या वैराग्याला धन म्हटलंय श्री म्हटलंय. श्री संत तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय त्यांचे अभंग तुकोबारायांच्याच गाथ्यामध्ये आहेत. नाटामध्ये काही नाट तुकोबारायाचे पण आहेत आणि काही नाट कान्होबारायाचे सुद्धा आहेत. तुकया बंधू या नावाने जेवढे अभंग येतात शेवटी ते सगळे कान्होबारायाचे अभंग आहेत. कान्होबाराय देवासमोर उभे राहत आहेत त्या अभंगाची भूमिका सांगतो आणि देवाला प्रार्थना करतायत देवा कृपा कर माझ्यावर ऐशी कृपा करी नारायण नारायण. देवा ऐशी कृपा माझ्यावर तुम्ही कृपा करा. जीव जगाचा होईन मी सगळ्या जगाचा जीव होईन असं काहीतरी करा. प्रेम सागरी बुडईन प्रेमाच्या सागरामध्ये मी डुंबून जाईल असं काहीतरी करा. अशा प्रार्थना करतायत कान्होबाराय त्या ठिकाणी. आणि ही प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये 3रं 4थं चरण आलेलं आहे. कान्होबाराय म्हणतात तू माझी ही प्रार्थना माझी ही मागणी पूर्ण केलीस असं मी तेव्हा मानेन. कधी मानेल. कान्होबाराय देवाशी बोलतायत देवा प्रसन्न दया क्षमा शांती कै नवविधा होती भक्ती. आता पुढचा आहे का भोगयेन वैराग्य संपत्ती मनोरथ पुरती तै माझे. देवा माझं मनोरथ तू पूर्ण केलंस हे मी तेव्हा मानेन जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती हे दैवी संपत्तीचे सगळे गुण अभिव्यक्त होतील ना तेव्हा मी समजेल तुझी कृपा माझ्यावर झाली. अजून ऐका माझ्याकडून जेव्हा नवविधा भक्ती घडेल श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नवविधा काय बोलिली जे भक्ती. ही नवविधा भक्ती माझ्याकडून जर घडली ना देवा तर मी समजेन तुझी माझ्यावर कृपा झाली माझं मनोरथ पूर्ण झालं असं मी समजेन. आणखी काय म्हणतात कान्होबाराय. कान्होबाराय म्हणतात देवा भोगेन वैराग्य संपत्ती जेव्हा वैराग्याच्या संपत्तीचा मला भोग होईल
वैराग्य हीच संपत्ती आमच्यासाठी, हेच धन आहे आमचं, ही आमची श्री आहे. आणि या श्रीमंतीचा, वैराग्याच्या, धनाचा, श्रीमंतीचा जेव्हा मला भोग होईल ना देवा, तेव्हा समजेल की माझं तू मनोरथ पूर्ण केलंस याचा अर्थ असा आहे, संतांना वैराग्य ही श्रीमंती वाटते. आपण ज्या धनाला धन असं म्हणतो, संत त्याला धन म्हणत नाहीत. तुका म्हणे धन भाग्ये अशाश्वत जाण, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. या धनाला भाग्य, धन, श्रीमंती, ऐश्वर्य असं संतांनी मानलंच नाही. संत म्हणतात व्यावहारिक धनाविषयी, संपत्तीविषयी अंतःकरणात वैराग्य निर्माण होणं ही खरी संपत्ती आहे. विठ्ठल मग ऐका, आजही आपल्या कीर्तनाचे दोन मुद्दे, एक आपल्याकडं दारिद्र्य आहे, एक आणि संतांकडे श्रीमंती आहे. आमच्याकडं दारिद्र्य कसाच आहे? आजच्या कीर्तनाचा विषय आमच्याकडं वैराग्याचा अभाव आहे. आमच्याकडं वैराग्याचं दारिद्र्य आहे. वैराग्य ही श्रीमंती आमच्याकडं नाही आहे, म्हणजे आम्ही दरिद्री आहेत. आणि संतांकडे भरभरून वैराग्य आहे महाराज, भरभरून वैराग्य आहे. त्याची श्रीमंती साधूकडे आहे. लक्षात घ्या. कीर्तनाचा विषय कसा असावा? उगा मध्ये थोडा विषय आला म्हणून सांगून जातो दादा. कीर्तनाचा विषय काय असावा? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितले कीर्तनाचे विषय तीनच. लक्षात घ्या. कीर्तनाचे विषय, चिंतनाचे तीनच. चौथा विषय कीर्तनाचा असूनही ते कीर्तन नाही. त्याला काय म्हणायचंय ते तुम्ही म्हणा. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, अशी कीर्तनाची मर्यादा आहे. म्हटले कोणती मर्यादा? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. तीन गोष्टी जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनाचे तीन विषय सांगितले. एक, भक्ती. कीर्तनामध्ये भक्ती सांगायला, समाजाला असं वर्णन करा भक्तीचं की समाज भक्ती मार्गाला लागला पाहिजे, भक्ती करावी असं लोकांना वाटावं, असं कीर्तनकाराचा, चिंतनाचा मुद्दा असला पाहिजे. नाथ महाराज सांगतात. अजून काय? ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, म्हणजे ह्या कराव्या. एक भक्तीच्या गोष्टी करा, दुसऱ्या ज्ञानाच्या गोष्टी करा, अध्यात्म सांगा कीर्तनामध्ये. नाचू कीर्तनाचे रंगी. भजन करताना भक्ती आहे आणि कीर्तनकार बोलायला लागला की ज्ञानदीप लावू जगी. लक्षात घ्या, ही पद्धती आहे आपल्या संप्रदायाची. भजन मध्ये प्रमाण आलं म्हणजे भक्ती आहे, भजन आहे, चिंतन आहे, नामस्मरण आहे, विठ्ठल विठ्ठल भजन, ही भक्ती आहे. आणि कीर्तनकार बोलायला लागला की ज्ञानदीप लावू जगी. एक तर ज्ञान असावं, एक तर भक्ती कीर्तनाचा मुद्दा असावा, आणि तिसरा प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. केवळ वैराग्याच्या युक्ती विवराव्या असंही म्हटलं नाही. लक्षात घ्या. प्रेम भरे म्हणजे ते वैराग्य शुष्क नको. एखाद्यानं घरदार सोडलंय, हिमालयात जाऊन बसला, वैराग्य नाही का त्याचं? आहेच आहे, पण ते वैराग्य शुष्क आहे. अशा वैराग्याच्या युक्ती सांगू नका. मग ज्या वैराग्यामध्ये अनुराग आहे, परमात्म्याच्या विषयी परम प्रेम आहे, म्हणजे संसारावर वैराग्य आणि अंतःकरणामध्ये परमात्म्याचं प्रेम भरलेलं आहे, असं प्रेम भरित वैराग्य जर असेल तर अशा वैराग्याचं निरूपण कीर्तनात असावं. विठ्ठल महाराज. आता कसं चाललंय, मी जास्त बोलणार नाही. लोकांना भक्तीच्या विरुद्ध बोललं ना, अरे आपला आपला संसार करा, बायका पोरं, असंच काही बोलायला लागलं की लोक म्हणतात वा असं कीर्तन पाहिजे. अज्ञानातलंच बोलायला लागलं की लोक म्हणतात छान उत्कृष्ट कीर्तन झालं. ज्ञानाचा सुतराम संबंध नाही आणि वैराग्याचा तर संबंध कसलाच नाही. जेवढं आसक्तीविषयी आणि संसाराविषयी वर्णन कीर्तनामध्ये व्हायला लागलंय तेवढं लोक चांगलं म्हणतात. विनोदाची कथा गोडवाले, गोडवाले, विनोदाची कथा गोडवाटे.
विनोदाची कथा गोड वाटे. लोकांना असं वाटतंय महाराजांनी आत्ताच्या काळातील लोकांच्या आवडीचा जणू अनुवाद केलेला आहे. विनोदाची कथा गोड वाटे. असो, तिकडे मला जास्त जायचं नाही. आपलं चिंतन हे करा, कीर्तनाचा मुद्दा महाराज असा असावा, समाज ज्ञानाकडे अध्यात्माकडे प्रवृत्त होईल, समाज भक्ती मार्गाला लागेल आणि कीर्तनकार बोलत असताना ऐकणाऱ्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे, असं असलं पाहिजे. आणखी मी असंच धन मिळवावं, आणखी मी असाच संसार करावा असं नाही वाटलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये कुठंतरी आपल्या संसाराविषयीची आसक्ती संपली पाहिजे. मलाही थोडंसं असं वैराग्य होईल का असं श्रोत्याला जर वाटत असेल तर ते खरं कीर्तन आहे. विठ्ठल त्याचं कारण असं आहे महाराज. ऐका, तुकोबाराय सांगतात, आपल्याकडं वैराग्याचं दारिद्र्य आहे आणि ज्याच्याकडं वैराग्य नाही, तुकाराम महाराजांनी त्याचा धिक्कार केला. त्याच्या जगण्याचा काय असो म्हटले, धिक्कार असो. ज्याच्याकडं वैराग्य नाही त्याचा धिक्कार केला तुकाराम महाराजांनी. मग परमार्थिक असला तरी सांसारिक असला तरी कोणी असो, हे सगळे आले. वैराग्य नाही ना, धिगजिने जया धिगजिने नाही, विवेक वैराग्य झुरी माना लागी साधूपणा. अर्थ काय, धिगजिने त्याच्या जगणं धिक्कारमय आहे. कोणाचं नाही, विवेक वैराग्य. विवेकही नाही, वैराग्यही नाही, त्याच्या जगण्याचा धिक्कार असो म्हणतात तुकाराम महाराज. आणि पारमार्थिक जरी एखादा असला मग आणि वैराग्य नसेल तर मग त्याचं कसं असतं जीवन. तुकोबाराय म्हणतात, झुरे मान लागे. कोणी हार सत्कार घालावेत, मान सन्मान करावा याच्यासाठी सारखा असा झुरतो. साधूपणा, साधूपणासाठी लोकांनी मला संत म्हणावं, मला महात्मा म्हणावं, मोठा महाराज म्हणावं आणि त्यासाठी त्यांनी हारतुरे घालावेत यासाठी सारखा झुरतो. तुकोबाराय म्हणतात, त्याच्या जगण्याचा धिक्कार असो. विठ्ठल आता ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात, विवेकाची भाष नेणती, वैराग्याची शिव न देखती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. विवेकाची भाषा ज्याला माहिती नाही आणि वैराग्याची शिवही ज्याला माहिती नाही ते मूर्ख आहेत आणि असे मूर्ख मला कसे प्राप्त होतील. ज्ञानोबारायाची ही भाषा आहे. अर्थात वैराग्य असल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होतच नाही महाराज. परमार्थातील पाठीचा कणा म्हणजे वैराग्य आहे. ज्याचं वैराग्य प्रखर आहे तो ताठमानेनं चालू शकतो महाराज. त्याचं परमार्थ शुद्ध आहे, पवित्र आहे, देव ऋणी होतो अशा भक्ताचा. वैराग्य पाहिजे, निरपेक्षता पाहिजे, निष्कामता अंतःकरणात पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ रंगनाथ गुरुजी असं म्हणायचे, एखादा ज्ञानी जरी झाला तरी त्याला वैराग्य असलं पाहिजे. कारण ज्ञानी पुरुषाचं वैराग्य म्हणजे त्याचं सौंदर्य आहे, त्याचा दागिना आहे, अलंकार आहे. त्याचं ज्ञान शोभून दिसतं वैराग्याने, भक्ती शोभून दिसते वैराग्याने. वैराग्य नसेल तर ज्ञान भक्तीला काही अर्थ नाही. पण वैराग्य परमार्थामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका, वैराग्याशिवाय काय होत नाही, मोक्षच मिळत नाही. वैराग्याशिवाय भक्तीच होत नाही, वैराग्याशिवाय ज्ञानही होत नाही. भक्ती म्हणजे नमन, वैराग्य म्हणजे त्याग
आणि ज्ञान म्हणजे ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्म रूप होऊन, ब्रह्मतनु याचा अर्थ आहे ब्रह्मस्वरूप होऊन, ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी रमून जाणं, याला म्हटलं जातं ज्ञान. तिन्हीच्या व्याख्या तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी केल्यात. वैराग्य म्हणजे त्याग असा अर्थ केलाय. मग कशाचा त्याग? घरदार सोडून जायचं म्हणजे वैराग्य का? तर ते तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाही बरं. घर सोडून जाणं, पत्नी मुलाबाळांचा त्याग करणं म्हणजे वैराग्य असं नाही. मग वैराग्य तो त्याग असं म्हटलंय. मग गाथा वाचावं लागतो त्याच्याकरता पूर्ण. दुसरा एक अभंग आहे, कामनेचा त्याग. कुणाचा त्याग? कामनेचा त्याग. वैराग्य या नाव, कुटुंब ते सर्व विषय जात. कुटुंब म्हणजे हे पंचविषय, हेच कुटुंब आहे. आणि या पंचविषयाच्या विषयी, या कुटुंबाविषयी, या परिवाराविषयीच्या कामनेचा त्याग करणं, आसक्तीचा त्याग करणं, याला वैराग्य म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, ऐका मूळ विषयात या. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. ते हे विषय वैराग्य. विषयाच्या विषयीचं वैराग्य कसं आहे? आत्मलाभाचे भाग्य. आत्मलाभाचं ते भाग्य आहे. आणि या वैराग्याच्या द्वारा होतं काय? ब्रह्मानंदा योग्य होती जीव. ब्रह्मानंदाच्या प्राप्तीला योग्यता येते या वैराग्याच्या द्वारा. म्हणून वैराग्य परमार्थात महत्वाचं आहे. आत्मलाभ करून घ्यायचा आहे, ब्रह्मानंद मिळवायचा आहे, तर योग्यता तर पाहिजे, पात्रता पाहिजे, अधिकार पाहिजे. तो अधिकार वैराग्यानं मिळतो म्हणतात. ऐका, अजून सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, ही मुक्ती जी आहे ना, एक बाळ आहे, एक मुलगी आहे. बाळा म्हटलं माऊलींनी, मुक्ती बाळा. आणि ही मुक्ती नावाची जी मुलगी आहे ना, ती कायम आपल्या वराच्या शोधात असते. मला वर मिळेल का, हा वर मिळेल का, तो वर. ती चांगला वर शोधत असते. आणि माऊली म्हणतात, मग तिला योग्य वर कोणता भेटतो? हातामध्ये तिने एक माळ घेतलेली आहे, वराच्या गळ्यामध्ये टाकण्यासाठी म्हणून. ती माळ कशाची आहे? ते गुणकुसुमांची माळा घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा, जीव शीत पावे. 26 गुणरूपी ही फुलं, त्यांची माळ बनवली त्या मुक्तीने, मोक्षाने. आणि निरपेक्ष असणारा, वैराग्यवान असणारा जो पुरुष आहे, त्याच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी ती शोधातही म्हणतात. याचा अर्थ असा आहे, आपण कितीही मोक्षाच्या मागं लागलो, मुक्तीच्या मागं लागलो, तरी मुक्ती आपल्या मागं येत नाही. आपल्या गळ्यात माळ घालणार नाही जोपर्यंत आपण निरपेक्ष, निष्काम आणि वैराग्यवान होणार नाहीत, तोपर्यंत आपण मोक्षाला पात्र नाही. विठ्ठल. ऐका, आता बघा, वैराग्याशिवाय मोक्ष नाही का? त्याचं कारण असं आहे की त्या मोक्षाच्या प्राप्तीचं अपूर्व एक साधन सांगितलं, ते म्हणजे ज्ञान. ज्ञानादेव तु कैवल्यम, श्रुती माता सांगते. तमेव विदित्वा अतिमृत्युम एति नान्यः पंथाः विद्यते अयनाय. अयनाय नाम मोक्षाय. मोक्ष प्राप्तीकरिता दुसरा मार्ग नाही. परमात्म स्वरूपाला अभिन्नत्वे जाणल्याशिवाय मोक्षच प्राप्त होत नाही, हा ठाम सिद्धांत आहे. ज्ञाने विन मोक्ष नाही, हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी, हा सिद्धांत आहे महाराज. आणि मग हे ज्ञानच वैराग्याशिवाय होत नाही. हे ज्ञानच वैराग्याशिवाय होत नाही. 15वा अध्याय. तैशे विरक्ती वाचूनी कही, ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारूनी ठाई ठेविले देवी. वैराग्याशिवाय ज्ञानच तग धरीत नाही, स्थिरच होत नाही अंतःकरणामध्ये. ज्ञानच झालं नाही तर मोक्ष कसा होईल? लक्षात घ्या, मोक्ष कसा मिळेल? आणि म्हणून वैराग्य महत्वाचं आहे. ज्ञान पाहिजे, वैराग्य. मग मोक्ष पाहिजे, वैराग्य. परमात्मा प्राप्ती करायची, वैराग्य. महाराज, भक्तीसाठी सुद्धा वैराग्य लागतं. उलट ज्ञान प्राप्तीसाठी जेवढं वैराग्य लागतं ना, त्याच्यापेक्षा अधिक पटीने वैराग्य भक्तीसाठी लागतं. लक्षात घ्या. कारण ज्ञानामध्ये मोक्ष पाहिजे,
ज्ञान प्राप्त करायचंय ही अभिलाषा, मोक्ष प्राप्त करायचंय ही अभिलाषा आहे. पण भक्ती शास्त्रामध्ये खरा भक्त त्याला म्हटलंय ज्याला ज्ञानही नकोय, नको ब्रह्मज्ञान म्हणतो, आत्मस्थिती भाव म्हणजे ज्ञानही त्याला नको, म्हणजे ज्ञानाचं वैराग्य. लक्षात घ्या, हे वैराग्य किती मोठं आहे. ज्ञानाचं वैराग्य आहे त्याला, एवढंच नाही तर मोक्षही नको म्हणतो, मोक्षही नको म्हणतो. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळे. या संतांच्या घरी मला जन्माला घाला आणि मला इथं भक्ती भोगू द्या, भक्तीचा हा आनंद मला घेऊ द्या. देवा मोक्ष नको मला, मोक्षपद तुच्छ केले या कारणे. आम्हा जन्म घेणे योगायोगी, विटे ऐशे सुख नव्हे भक्तिरस. पुढता पुढती आस सेवावे हे हे आस, ही आम्हाला आस आहे. म्हणजे या भक्तीची आस अशी आहे की या भक्तीमध्ये ज्ञानाचंही वैराग्य आहे आणि मोक्षाचंही वैराग्य आहे. मग भक्तिशास्त्रातलं वैराग्य किती मोठं आहे महाराज, किती महान आहे वैराग्य. म्हणून भक्तीलाही वैराग्य लागतं, ज्ञानशास्त्रातही वैराग्य लागतं, परमात्मा प्राप्तीला वैराग्यच लागतं, मोक्ष प्राप्तीला वैराग्यच लागतं. परमार्थामध्ये वैराग्याशिवाय पानही हलत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये थोडीही संसाराची आसक्ती कामना असेल ना, त्याला संसारात परमार्थाचं महाराज पाऊलही उचलता येत नाही. तुकोबारायचं प्रमाण सांगतो. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जो या संसारा विटला, विटला म्हणजे वैराग्य. तुका म्हणे जो या संसारा विटला आणि तेनेच ठाकीला सिद्ध पंथ. विठ्ठल विठ्ठल ऐका. मग वैराग्य इतकं महत्त्वाचं आहे, खरं आहे, बरोबर आहे. आता हे मिळवलं पाहिजे, आमच्याकडे नाही आहे, त्याचं दारिद्र्य आहे, ते मिळवलं पाहिजे. पण वैराग्य ही चीज अशी आहे महाराज, दगा देणारी चीज आहे. वैराग्य हे दिसणारी गोष्ट नाही, वैराग्य ही अंतःकरणाची एक वृत्ती आहे. लक्षात घ्या, वैराग्य दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात, संन्यास घेतला म्हणजे वैराग्य असतं का? वरी भगवा झाला नामे आणि आंतरी वश केला कामे, मग वैराग्यवान आहे का तो? नाही. भगव्या वस्त्राकडे बघून वैराग्याचा अनुमान करता येत नाही. ब्रह्मचार्य आहे यावरून वैराग्याचा अनुमान करता येत नाही. नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे वा वैराग्य वाऊगे देश त्यागे. घर सोडलं देशाचा त्याग केला म्हणून त्याचं वैराग्य असं म्हणता येतं नाही. एका पत्नीचा फक्त त्याग आहे, म्हणजे पत्नी फक्त नाही एवढ्यावरून त्याला ब्रह्मचारी म्हणायचं? तुकाराम महाराजांचा हा प्रश्न आहे. त्याला ब्रह्मचारी म्हणता येत नाही, त्याच्याकडे सगळेच भोग आहेत बाकीचे. दावी वैराग्याची कळा आणि भोगी विषयाचा सोहळा. मग हे सगळं असेल तर तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाला महाराज ते ब्रह्मचर्य मान्य नाही, ते संन्यासही मान्य नाही. तुकोबारायांना मान्य काय आहे लक्षात घ्या बरं. काम क्रोध सो संसार ओ सिरभार चलावे. परवा आमचा अंतर्वेलीमध्ये विषय झाला. तुकोबाराय काम क्रोधाला संसार म्हणतात आणि हे ब्रह्मचारी संन्यासी या काम क्रोधरूपी संसाराचं ओझं डोक्यावर घेऊन फिरतायत असं महाराजांचं वचन आहे. महाराज बोलतात मी सगळे नाही, सगळे म्हणता येत नाही. काही संन्यासी चांगले आहेत, काही ब्रह्मचारी चांगले आहेत, पण काही त्याच्यातले 90-95% जे आहेत त्यांचा विषय चालला आहे. एखादा विरळा कोणी असेल चांगला असेल त्याचा विषय नाही. संन्यास म्हणजे काय? कहे तुका सो संन्यास छोडे आस तनकी ही. तुकोबारायांनी केलेल्या परिभाषा आहेत. तुकोबाराय म्हणतात संन्यास म्हणजे काय? या शरीराची आस सोडणं. शरीराच्या ठिकाणी असणारा मीपणा आणि माझेपणा आणि शरीर संबंधी जे काही विषय सुख आपण भोगतो मिळवतो शरीरासाठी लागणारं ते सगळी आस सुटणं, इसी का नाम संन्यास है. हीच भाषा ज्ञानोबारायांचे. मी माझे ऐशे आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तुकाराम महाराजांना विवाह न केलेल्याला ब्रह्मचारी म्हणणं मान्य नाही. तुकाराम महाराजांना
भगव वस्त्र धारण केलेला संन्यासी म्हणणं मान्य नाही. मग अंतःकरणातून जर कामनेचा त्याग झाला असेल, काम क्रोध या विकारांचा पूर्ण त्याग झाला असेल आणि त्याच्या अंतःकरणात परिपूर्ण वैराग्य असेल तर तो ब्रह्मचारी आहे आणि तर तो संन्यासी आहे. विठ्ठल पण हे वैराग्य मिळवणं महाराज फार अवघड आहे. कळतही नाही, दिसतही नाही, आतल्या आतच असतं ते वैराग्य, मनातले मनात असतं. एखादा वैराग्यवान माळ घालून असा फिरू शकतो. तुम्हाला वाटतं आसक्त आहे, माझं नाही बोलत, तुम्हाला वाटणार हा आसक्त आहे, पण अंतःकरणात वैराग्य आहे ते तुम्हाला दिसणार नाही. त्याला तुम्ही वैराग्यवान म्हणणार कुणाला? ज्यानं घरदार सोडलंय वगैरे असे वर दिसणं, साधू दिसला मग म्हणणार वैराग्यवान आहे. पण भगवान बाबा कसे होते तुम्हाला आता मी सांगायची गरज नाही. ऐश्वर्य संपन्न संत आहेत भगवान बाबा. ज्ञानोबा आहे ऐश्वर्य संपन्न संत आहेत महाराज. मग वैराग्य नव्हतं का त्यांच्याकडं? वैराग्य हा मनाचा विषय. वर कितीही राहू द्या, असा श्रीमंत राहू द्या, चांगले कपडे घालू द्या, सोनं नाणं दागिने सगळे घालू द्या, अडचण नाही. फक्त एवढंच आहे, मनात आस नसली पाहिजे, आसक्ती नसली पाहिजे. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. असा असेल ना तर वर त्याला कसंही लोकांनी ठेवू द्या, तो आतून वैराग्यवानच असतो. विठ्ठल आता ऐका, तुकोबाराय म्हणतात, नवे वैराग्य सोपारे, मज न बोलता वाटे खरे, बोलता वाटे सोपे, करणी करिता टेर कापे. तुकोबाराय म्हणतात वैराग्य काय एवढी सोपी गोष्ट नाही. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही. हा वैराग्याच्या गोष्टी तोपर्यंत. मग मोठे मोठ्यांचं अधपतन झालं ना, वैराग्याच्या गोष्टी केल्या. वैराग्यवान आहे समाजही म्हणायला लागला. पण मग 10, 20, 30 वर्षाच्या नंतर हळूच कोण कळत आहे मग कुठं अधपतन कसं झालं ते. नवे वैराग्य सोपारे, सोपं नाही महाराज वैराग्य. जेव्हा या देहाचे 4 चिमट्या राख होते ना, तेव्हा म्हणायचं हा वैराग्यवान होता. तोपर्यंत सिद्ध होत नाही महाराज वैराग्य. वैराग्य नो हे पोराच्या गोष्टी, वैराग्य नो हे पोराच्या गोष्टी, वैराग्य नो हे पोराच्या गोष्टी. परमार्थ नो हे आहे का? मला असं वाटतंय परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी. असं आमच्या गाथ्यात असं आहे, तुमच्या परमार्थ नो हे. पण पुढचं महत्वाचंच आहे, प्रमाण काही पूर्ण चुकीचं आहे असं नाही. तेथे व्हावा पोटी अनुताप, इथं वैराग्याचाच विषय. परमार्थ तरी लेकरा बाळाच्या गोष्टी आहेत का महाराज? अनुताप पाहिजे, वैराग्य अंतःकरणात पाहिजे, त्याशिवाय परमार्थ सिद्ध होत नाही. मग वैराग्य सोपं नाही प्राप्त करणं. पण ऐका, आम्हाला मिळवायचं आहे वैराग्य. काय करावं? तुकाराम महाराजांनी 2 उपाय सांगितलेत, ज्ञानोबा यांनी 4 उपाय सांगितलेत. ज्ञानेश्वरीतून 4 उपाय सांगतो, गाथ्यातले 2 उपाय सांगतो. विठ्ठल विठ्ठल ऐका, आता थोडक्यात सांगतो, मला विस्तार करायला वेळ नाही. तू ऐसा तै होसी जय होसी. अर्जुनाला कृष्ण बोलतायत, ज्ञानोबरायाची भाषा आहे. तो ऐसा तै होसी, जय मोहाते या सांडिशी, तै वैराग्य मानसी संचरेल. जय मोहाते या सांडिशी,
तै मानसी वैराग्य संचरेल. ओवीचा अर्थ तुम्हाला समजला असेल. जेव्हा मोह निवृत्त होतो तेव्हा वैराग्य प्राप्त होतं. वैराग्याचं पहिलं साधन ज्ञानोबा यांनी सांगितलं आहे. दुसऱ्याच अध्यायामध्ये चिंतन आहे. महाराज आपण मोहित झालोय, मोहित. तरी पुत्रस्नेही मोहितो. स्त्रीचा मोह, पुत्राचा मोह, धनाचा मोह. मोह शब्दाचा अर्थशास्त्रामध्ये अविवेक असा केलाय. मोह मोह्यते हा धातू आहे, त्याचा अर्थ आहे मोह वैचित्य. वैचित्य म्हणजे काय? विपरीतता, भ्रम, उलट सुलट समजणे का नाम हे मोह. समजतंय का? उलट सुलट समजणं, जसं आहे तसं न समजणं. थोडक्यात आपल्या भाषेत अविवेक. वस्तू जशी आहे तशी न कळणं, दोन्हीतलं अंतर न समजणं. अजून सोपं करतो, दोन वस्तू आहेत त्याच्यातलं अंतर भेद कळाला नाही, याला म्हणायचं मोह. ही शास्त्राची भाषा आहे. मग अविवेक, त्यामुळं आपल्याकडं आसक्ती आहे, वैराग्याचा अभाव आहे. अविवेक गेला, मोह गेला, वैराग्य मानसी संचरेल. ज्ञानोबरायाची दुसरी ओवी. ते अंतरने नती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. काय पूय पंखीची किडे चिळसे घेते. त्या पुवाच्या चिखलामध्ये पडलेली किडे, त्यांना काय चिळस येते का? येत नाही. त्यांना त्याच्यातच आनंद वाटतो. का? ते अंतरने नती बापुडे. बेचारे आहेत, ते किडे आहेत, जंतू आहेत. त्यांना काय कळणार आहे? अमृत काय आणि ते पुवाचा चिखल काय, त्याच्यातलं अंतर त्यांना कळत नाही. हे अंतर न कळणं, याला म्हणायचं मोह, याला म्हणायचं अविवेक. आणि अशा अविवेकामुळे वैराग्य नसतं, आणि विवेक आला की वैराग्य येतं. आमच्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली होती बघा, दृष्टांत सांगतो. एक गुरुजी होते, ज्योतिषी होते. त्यांच्या ध्यानात आलं की आपला आता मृत्यू होणार आहे. शिष्यांना बोलवलं जवळ, सांगितलं, आणि शिष्यांनो उद्या माझा मृत्यू होणार आहे, लक्षात ठेवा. आणि मला असं दिसतंय माझ्या ज्योतिषामध्ये की पुढचा जन्म मला डुकराचा मिळणार आहे. आता काय पाप केलं असेल काय माहिती, पुढचा जन्म मला डुकराच्या पिलाचा मिळणार आहे. एक काम करा, आपल्या आश्रमाच्या जवळच एक नाली आहे, त्या नालीमध्ये एक डुकरी नाही, आणि त्या डुकरीला जेव्हा पिलं होतील त्याच्यातच मी एक असेल. तुम्ही तिथं या, आणि माझा जन्म झाल्याबरोबर तिथं येऊन तुम्ही मला काय करा, एक दगड डोसक्यामध्ये घाला आणि मारून टाका. त्या योनीतून मला मुक्त करा. काय त्या चिखलामध्ये लोळायचं त्या डुकराच्या? असं तो गुरुजी म्हणायला लागले. शिष्य म्हणले काय अडचण नाही महाराज, पण तुम्हाला ओळखायचं कसं? कारण तिला 5-6 पिला असणार डुकरीला, त्या तुम्हाला ओळखायचं कसं? ते म्हणले असं काय नाही, मी ओळखू येईल. म्हणले खून सांगतो काय? माझ्या कपाळावर एक चंद्राच्या कोरेप्रमाणे एक पांढरी रेष असेल म्हटले, ते बघायचे, तो मीच आहे असं समजायचं, आणि एक दगड डोसक्यात घालून मला मारून टाका. शिष्य म्हणले महाराज जो आज्ञा, काय अडचण नाही. गुरुजी दुसऱ्या दिवशी गेले, वारले. झालं असं की तिकडं डुकरीनं पिलं दिले, थोडासा काळ लोटला मध्ये, विसरले हे शिष्य. का? कारण गुरुजींच्या आश्रमाच्या संपत्तीची भांडणं लागली ना, अध्यक्ष कुणाला करायचा, भांडणं लागले, कोर्ट कचऱ्या केस, त्याच्यामध्ये 4-6 महिने निघून गेले, तोवर हे पिलू इकडं मोठं झालं. आणि मग हे शिष्य एकाच्या ध्यानात आलं, अरे गुरुजींनी काय सांगितलं होतं, चला 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 म्हटले. 2-4 शिष्य गेले, बघितलं 5-6 पिले मस्त चिखलामध्ये लोळत होते. त्याच्यातल्या एका पिलाच्या मस्तकावर कोर होते, पांढरी रेष होते. ध्यानात आलं हेच आपले गुरु आहेत. असा दगड उचलला आणि त्या डुकराच्या पिलाच्या रूपात असणाऱ्या गुरूंच्या म्हणा त्या डोक्यात घालणार इतका त्या डुकराला वाचा फुटली. आणि ते डुकर म्हणायला लागलं, अरे अरे काय करता म्हणे, मारू नका ना मला, मरून जाईन ना मी. म्हणे गुरुजी तुमचीच आज्ञा होते, तुम्ही म्हटले होते मारा. अरे म्हटले ते त्या जन्मातलं झालं, आईसा सुख सोहळा स्वर्गी नाही, असलं सुख सोडून आता म्हणे मला कशाला मारता, मारू नका म्हणे, जा परत. दृष्टांत संपला महाराज. चिखलात लोळणं माणसाला वाईट वाटतं, डुकराला नाही वाटणार. ते अंतरने नती बापुडे. गुरुजींना त्या चिखलाचं वैराग्य मनुष्य रूपात होतं, डुकराच्या योनीमध्ये गेल्यावर त्या चिखलाचं वैराग्य त्यांना नाही, कारण मोह. त्याचा काय आहे, त्यांना मोह आहे, याला म्हणायचं अविवेक. असा अविवेक आणि मोह असेल तर वैराग्य राहत नाही. आणि मोह गेला, अविवेक गेला, त्यातलं अंतर कळालं, विषयातलं दुःख कळालं, परमार्थातलं सुख कळालं, त्याच्यातला विवेक पक्का झाला की अंतःकरणात वैराग्य निर्माण होतं.
आणखी ऐका, एक एक मुद्दा खरं तर खूप चिंतनीय आहे, पण मी स्पर्श करूनच जातोय त्याला, फार विस्तार नाही करत आहे मी. दुसरा उपाय ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला. माऊली म्हणतात, या वैराग्याला प्राप्त करायचं असेल तर आणखी दुसरं साधन आहे अभ्यास. अभ्यासाची निबळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. अभ्यासाच्या बळानं तुम्हाला हळूहळू हळू वैराग्य मिळेल. मग अभ्यास म्हणजे काय? 12वा अध्याय बघा. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देऊ, तरी गा ऐशे करी या आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तू जाय. मग जे जे का निमिख देखील माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. जैसे शरद कालू रिगे मग सरिता उहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे, हरपतावसे नाहीचे होय. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राची ज्या कला आहेत त्या कमी 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 होत अमावस्येला चंद्राच्या कला पूर्ण नष्ट होतात. तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. आगा अभ्यास योगू म्हणजे तू हा एकू जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. अभ्यासाची निबळे एकागते अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले विषकी आहारे पडे. समुद्रे पायवाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे, अभ्यासे केले विठ्ठल विठ्ठल. असा अभ्यास करावा. थोडक्यात एका वाक्यात सांगतो, आपलं चित्त हळूहळू काढावं प्रपंचातून, देवाकडे लावावं. आज 1 क्षण लावा, उद्या 2 क्षण, उद्या 2 मिनिट, पुन्हा तिसऱ्या दिवशी 5 मिनिट, पुन्हा 10 मिनिट, असं करता करता वेळ वाढवा आणि हळूहळू हळू प्रपंचातलं चित्त काढून देवाकडं लावण्याचा प्रयत्न करा. या प्रयत्नालाच अभ्यास म्हणतात. तत्र प्रयत्नम एव अभ्यासः, त्यालाच अभ्यास म्हटलं जातं. आणि अशा अभ्यासाच्या द्वारा आपल्याला वैराग्य मिळतं. कितवा उपाय झाला? दुसरा. तिसरा उपाय सांगतो, ज्ञानोबराय सांगतात, वैराग्य पाहिजे का? आणखी एक उपाय माझ्याकडं काय? तैशी संसाराया समस्ता, जाणीजे जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. संसाराची अनित्यता समजून घ्या. नुसतं ऐकू नका आणि सांगू नका, समजून घ्या आणि तसं अनुकरण करा, आचरण करा. संसार क्षणोक्षणी नष्ट होत चाललाय, नष्ट होत चाललाय. अनित्य आहे संसार, काही स्थिर नाही. यत् कृतकम तद अनित्यम. संसारातलं मिळणारं प्रत्येक सुख, प्रत्येक पदार्थ, व्यक्ती, मनुष्य, सगळं सगळं अस्थिर आहे, नष्ट आहे, काळाच्या तोंडात जात आहे. महाराज, अवघाची आकार ग्रासियेला काळे, हे लक्षात घ्या. संसाराचं अनित्यत्व, क्षणभंगुरत्व ध्यानात घ्या. वैराग्याला दवडलं तरी मागं लागेल म्हणतात. वैराग्य दवडलं, येऊ नको माझ्या मागं म्हटलं तरी वैराग्य तुमच्या मागे येईल. फक्त संसाराचं अनित्यत्व समजून घ्या, वैराग्य तुम्हाला प्राप्त होईल. तिसरा उपाय झाला. शेवटचा उपाय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलाय. ज्ञानोबराय म्हणतात, वैराग्य मिळवायचंय का? एक काम करा, त्या परमात्म्याची पूजा करा. कोणती पूजा करा? कर्म समर्पण रूपी पूजा करा. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया होया पारा तोषा लागे. मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. त्या परमात्म्याची या स्वकर्मरूपी कुसुमांनी पूजा करा. सगळी कर्म त्या परमात्म्याला समर्पित करा. यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. याला म्हणायचं त्याग, समर्पण. असं पूर्ण कर्म समर्पण करा. परमात्मा ईश्वर प्रसन्न होईल तुमच्यावर आणि प्रसन्नतेने तुम्हाला तो वैराग्य नावाची सिद्धी देईल. विठ्ठल. आता तुकाराम महाराजांचे 2 उपाय सांगतो. महाराजांनी आपले 2च उपाय सांगितलेत.
ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी श्रीमंत आहेत माऊली 4 उपाय सांगितले. तुकाराम महाराजांनी 2 उपाय सांगितलेत महाराज. आणि ते 2 उपाय या 4हून विलक्षण आहेत, अपूर्व आहेत, विशेष आहेत, आपल्याला जवळचे आहेत. कोणते 2 उपाय आहेत ऐका. एक नाटातून आहे आणि एक वासुदेवातून आहे. एक नाटातून आहे. ज्ञान तुकोबाराय म्हणतात, नाये अनुतापी पांघरे दिशा, नाये स्वेद निघो दे अवधी आशा, होतील आधी होताशी तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य, सावळे रूप यावे डोळा, सावळे रूप यावे डोळा, तुकोबारायांनी सांगितलेला हा गोड उपाय महाराज. तुकोबाराय म्हणतात, नाही नाही अनुतापी पांघरे दिशा. अनुतापी नाही म्हणजे अनुताप रूपी तीर्थामध्ये स्नान कर, अनुताप कर, पश्चाताप कर. अनुताप तीर्थी नहाला, न्हावून मग जातो आला सर्व भावे तरी आता, पवित्र तयाचेची कोळ अभिजात्यतेची निर्मळ. माऊलींचं तेच चिंतन आहे. अनुतापाच्या तीर्थामध्ये महाराज स्नान करावं. त्याने कसा अनुताप असतो नाथ महाराजांनी सांगितलंय, म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला. तो विचार करतो, हा नरदेह कशासाठी देवानं दिला होता मला, तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा, ऐसा अनुताप नित्य वाहता, तया तव वैराग्य ये तयाच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगेन. अनुतापाच्या तीर्थामध्ये स्नान कर, असा अनुताप कर. कशासाठी मला हा देह देवाने दिला होता, हे विषय आणि संसारामध्ये माझं आयुष्य पूर्ण घालवलं मी. कधी परमार्थ करावं असं वाटलं नाही, देवाला प्राप्त करावं या देहाचं सार्थकत्व देवाच्या दर्शनात आहे असं वाटलं नाही. गेला माझं आयुष्य, देह संपूर्ण संपत आला, आता मरावं लागेल कधीतरी, असा अनुताप झाला पाहिजे. अनुताप झाला पाहिजे. असा अनुताप झाला की मग वैराग्य त्याच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होतं. हे एक साधन आहे. बरं, केवळ अनुतापच का? मग अनुताप झाला, पश्चाताप झाला आणि मग तसंच घरी बसायचं का? तर मग म्हणून तुकाराम महाराजांनी दुसरा एक उपाय सांगितला आहे. एक अनुताप करा अगोदर, पश्चाताप करा आणि पश्चाताप पूर्वक मग पुन्हाही संसारच करायचा का? नाही. मग पुन्हा काय करायचं? अशी साधना करायची, अशी भक्ती करायची की वैराग्य मागं धावत आलं पाहिजे. पुढे भक्तीने धरले हाती, माझे ज्ञान वैराग्य
तुकाराम महाराजांनी सांगितलेला हा सुलभ उपाय तुकोबाराय म्हणतात, अनुताप करा आणि त्यानंतर भक्तीला असं तुम्ही धरा, हाताला धरा. म्हणजे भक्तीनं तुमचा हात धरला पाहिजे, तुम्ही भक्तीला नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, भक्तीनं आपला हात धरून पुढं ती आपल्याला घेऊन गेले की मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्ती महाराज अशी करावी की माग ज्ञान आलं पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे, सगळा धर्म आला पाहिजे. मागून वैराग्य आलं तरच भक्ती केली. आयुष्यभर परमार्थ केला आणि वैराग्यच झालं नसेल तर समजावं परमार्थच केला नाही, भक्तीच केली नाही. कारण भक्ती केली असेल, भक्तीनं हाताला धरलं असेल तर मागं वैराग्य येतच असतंय. जेवण झालं कधी, पोट भरलं असेल तर अनुमान म्हणतात याला. जेवण केलं, तृप्ती झाली, याचा अर्थ भोजन केलंय. भोजनच केलं नाही तर जेवण केलं, आपलं पोट भरलं असं कसं म्हणता येईल. तसं पुढे भक्तीने हाताला धरलं असेल आणि भक्तीची तृप्ती झाली असेल तर मागं वैराग्य येतच. आणि वैराग्य येत नसेल समजावं जेवण केलं नाही, समजावं यानं भक्तीची उपासना केली नाही. कधीतरी वैराग्य झालं पाहिजे, अशी भक्ती करावी. उलट वैराग्य प्राप्तीचा सर्व सुलभ उपाय हाच आहे. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, जयाची आरतीची भोगीत विषयी त्यजिले संत, जया लागे विरक्त वनवाशी. संतांनी या विषयाचा त्याग कसा केला, एक एक विषय काढून बाहेर टाकला, असं केलं का? एक एक विकार महाराज काढायचा म्हटलं तर 12-12 वर्ष नाही, हजारो वर्ष लागतील. एक काम विकार घालवण्यासाठी विश्वामित्रांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. काम गेला तर क्रोध आला, पुन्हा क्रोधाला घालवण्यासाठी हजारो वर्ष. असं किती हजार नाही, आपल्याला हे 100 वर्षाचं आयुष्यच कमी पडतं आहे. कधी आपण हे विकार असे घालवणार आहेत? म्हणून संतांनी आम्हाला सुलभ उपाय सांगितला. हे विकार जर घालवायचे असतील तर विकारांच्या विरोधी आहे परमात्मा आणि परमात्म्याची भक्ती. विकारांच्या विरोधी आहे, कारण जहाँ रहे राम वहाँ नहीं काम. त्या रामाला असं अंतकरणामध्ये आणून ठेवा की अंतकरणातला कामच गेला पाहिजे. म्हणून विकारांना घालवण्याचा प्रयत्न करू नका, अंतकरणात देवाला आणण्याचा प्रयत्न करा, अंतकरणातून भक्ती करण्याचा प्रयत्न करा, ते प्रेम साठवण्याचा प्रयत्न करा. एकदा परमात्म्याचं प्रेम परिपूर्ण हृदयामध्ये भरलं, साठवलं ना, तर विकारांना राहायला जागा पुरत नाही. मग ते विकार आपोआप हृदय सोडून निघून जातात. काम क्रोध केले घर रीते का, तुका म्हणे देह म्हणजे सूक्ष्म देह, अंतकरण भरिला विठ्ठले. विठ्ठलानं देह भरला, कामक्रोधांना जागा नाही, मग कामक्रोधे केले घर रीते, असं होतं. म्हणून अशी भक्ती करा की हे विकार गेलेच पाहिजे, अशी भक्ती करा की मागून वैराग्य आलंच पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी 2 उपाय सांगितले. अनुताप करा पहिल्यांदा आणि मग भक्तीच्या मार्गाला लागा, वैराग्य प्राप्त होईल. विठ्ठल असं वैराग्य जरी आपल्याकडे नसलं, आतापर्यंत आपण मोहाचा त्याग केला नाही, ज्ञानोबारायांनी सांगितलेलं साधन, अभ्यास केला नाही त्यामुळं वैराग्य आलं नाही, संसाराला अनित्य समजलं नाही त्यामुळं वैराग्य आलं नाही, त्या सर्वात्मका ईश्वरा तशी पूजा केली नाही त्यामुळं वैराग्य आलं नाही, अनुताप केला नाही, तुकाराम महाराज सांगतात त्यासारखा वैराग्य आलं नाही, आणि भक्तीला हाताला धरलं नाही त्यामुळं वैराग्य आलं नाही. मग महाराज असा जगामध्ये आहे का कोणी की त्याने भक्तीने त्याच्या हाताला धरलेला आहे, त्याच्या मागं वैराग्य गेलंय? असं कोणी आहे जगात? असं कोणी आहे का की त्याने अनुताप केला, भक्ती साधना केली, मोहाचा त्याग केला, अभ्यास केला, संसाराला अनित्य समजलं, परमात्म्याची स्वकर्म कुसुमांनी पूजा केली, ही सगळी साधनं केली आणि त्याला वैराग्य प्राप्त झालं? असं कोणी आहेच का नाही जगात? मग हे वैराग्य आहे का नाही कुणाकडे जगामध्ये? का कुणाकडेच नाहीये? तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य,
तुकोबाराय म्हणतात वैराग्य मिळणं हे भाग्य आहे आणि हे वैराग्य मिळण्याचं भाग्य जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, एक काम करा, संतांच्या संगतीत जा. संत संघाची लाग म्हणजे संगती. संतांच्या संगतीत जाऊन जर बसले तर याच संबंधाने, याच मार्गाने तुम्हाला वैराग्याचं भाग्य प्राप्त होईल. आणि संत कृपेचे दीप आहेत, करी साधका निष्पाप, तुम्हाला ते निश्चित वैराग्य देतील. अर्थात तुकाराम महाराजांनी वैराग्याचा पत्ता सांगितला. संतांजवळ हे वैराग्य आहे. हे वैराग्याचं भाग्य कुठं आहे? संतांजवळ आहे. ही वैराग्याची संपत्ती कुठं आहे? संतांकडे. म्हणून श्री संतांची माता चरणारी
साष्टांग हे करी दंडवत. तुकोबाराय सांगतात संत श्रीमंत आहेत आणि ही श्रीमंते आज आपण पाहतोय वैराग्याची. कुठे हे वैराग्य? हे आतापर्यंत आपण चिंतन केलं, अनेक साधनांनी मिळणारं आणि अनेकांकडे नसणारं, दुर्लभ असलेलं असं हे वैराग्य संतांच्या जवळ आहे. संत संग हाची लाग म्हणून श्री संतांची या. ही वैराग्याची श्रीमंती आहे, ही श्री आहे आणि या श्रीने संपन्न संत आहेत म्हणून श्री संतांची या. हे संतांच्याकडं वैराग्य कसं आहे तर ते संतांनी मिळवलेलं आहे असं नाही. तर हे वैराग्य संतांकडे गेलेलं आहे. शब्द वाक्य ध्यानात घ्या. आपण प्रयत्न करून वैराग्य मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मिळावं ही अपेक्षा आहे, पण हे वैराग्य संतांच्या चरणाजवळ गेलंय आणि संतांच्या चरणाची उपासना करतंय. कोण? वैराग्य. ज्ञानोबरायची ओवी आठवली तर सांगा. वैराग्य उपासना करतं कुणाची? साधूची. जयाचे चोखटे मानशी मी होनी असे क्षेत्र संन्याशी जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. महाराज हे वैराग्य आपल्याला प्रयत्न करून मिळत नाही. काय झालं? वैराग्य झालं काय त्याला? हे वैराग्य महाराज साधूची उपासना करतं. बरं कधी उपासना करतं? जागृतीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात निजेली याते. तो साधू झोपल्यानंतरही त्याची उपासना भक्ती सेवा कोण करतं? वैराग्य. झोपल्यावर आहे, साधू झोपलेला आहे निवांत आणि त्याच्या चरणाची सेवा करतं. कोण? वैराग्य. उदाहरण सांगतो. याला म्हणायचं बरं श्री संतांची या. अशी श्री, अशी वैराग्य श्री की जी साधूची पूजा करते, अशी वैराग्यश्री आहे साधूकडं. रामकृष्ण परमहंस हे म्हणतात धनाला स्पर्श करत नव्हते. त्यांचा अभ्यास होता, त्यांनी साधक अवस्थेमध्ये अभ्यास केला होता. एका हातामध्ये नाणं घ्यायचं पैशाचं आणि एका हातामध्ये माती घ्यायची आणि ते अभ्यास करायचे, चिंतन करायचे, अभ्यास करायचे. मातीच नाणं आहे, नाणंच माती आहे, दोघे सारखेच आहेत म्हणायचे, टाकून द्यायचं नाणं. आयुष्यभर अभ्यास केलता असा. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. हे धन कसं आहे? मृत्तिके समान आहे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. असा अभ्यास केला त्यांनी. एका हातात नाणं घ्यावं, एका हातात माती, दोन्ही सारखेच आहेत म्हणावून टाकून द्यावं. आणि पुन्हा आयुष्यामध्ये नियम केला, हे धन मग मातीच आहे, ह्याला स्पर्श कशाला करायचा आहे? नियम केला, स्पर्शच करत नव्हते. परीक्षा बघायची म्हणून काही शिष्यांनी जवळच्या काय केलं, रामकृष्ण परमहंस झोपलेले होते आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या हातावर महाराज असा हात पडलेला. घोरतायत रामकृष्ण, पूर्ण गाढ झोपेत आहेत आणि हातावर सोन्याचं नाणं ठेवलं, पैसा ठेवला, तो नाणं ठेवलं, तो हात आपोआप उलटा व्हायचा असा. इकडं तो घोरतायत, झोपी गेलेले आहेत आणि हातावर नाणं ठेवलं पैशाचं की ते हात असा उलटा व्हायचा. याला म्हणायचं जया निजेल या ते उपाशी वैराग्य. संतान जयाचे अंगी तो या जगे दुर्लभ होतो. दुर्लभ असतो महाराज असा वैराग्यवान. म्हणून तर साधू दुर्लभ आहे ना खरा, ओरिजिनल पक्का सच्चा साधू ज्याला म्हणतात. संत दुर्लभ आहे म्हणून सगळं वर्णन केलंय. कशासाठी? हे वैराग्य दुर्लभ आहे आणि असं वैराग्य साधूजवळ, साधू वैराग्य तसा दुर्लभच झाला. म्हणून वैराग्य मिळवणं असं अवघड गोष्ट आहे महाराज.
आणि हे वैराग्य साधूची सेवा करतं, म्हणून श्री संतांची या. लक्षात घ्या. कशाविषयी वैराग्य हे? आता गीतेचा श्लोक सांगतो. असक्तिरन भिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु. वैराग्य कशा कशाविषयी असलं पाहिजे? ऐका क्रमाने सांगतो. गीता सांगते पुत्र दार गृहादिषु असक्ती. असक्ती म्हणजेच वैराग्य. विगतः रागः यस्मात् सह विरागः तस्य भावः वैराग्यम. अशी व्याकरणातून त्याची व्युत्पत्ती होते. ज्याच्यातून पूर्णपणे राग अनुराग प्रीती निघून गेलेली आहे त्याला म्हणायचं वैराग्य. आसक्ती निघून जाणं. असक्ती, अ म्हणजे नाही, सक्ती म्हणजे कामना आशा, ही निघून गेली त्याला म्हणायचं असक्ती म्हणजे वैराग्य. कशाविषयी पाहिजे? पुत्र दार गृहादिषु. पुत्राविषयी वैराग्य पाहिजे, पत्नीविषयी वैराग्य पाहिजे आणि गृहादिकांविषयी घरादिकांविषयी सुद्धा वैराग्य पाहिजे. त्याग नाही सांगितलेला, त्यांचा त्याग नका. असक्त रहा, अनासक्त रहा. हा अनासक्ती योग गीतेचा प्रधान विषय. महाराज महापुरुषांनी वर्णन केले, गीता ही कर्माचा त्याग शिकवत नाही, कर्माची अनासक्ती शिकवते. अनासक्ती शिकवते. लक्षात घ्या. आणि त्याच्याही अगोदर ज्ञानोबरायाने त्याच्यावर विश्लेषण करताना असं म्हटलंय, पुत्रापासून वैराग्य सुरू करू नका, स्वतःच्या देहापासून सुरू करा. तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी घरावरी उखिता जैसा. नाही, घरावरी ते तुले आस्था नाही. देहापासून वैराग्य पाहिजे. मग स्वतःच्या देहाचंही वैराग्य पाहिजे. देहावर सुद्धा आपण उदासीन पाहिजे. उदासीन म्हणजे उत म्हणजे वर. संसाराला सोडून, संसार खाली आहे, खालच्या दर्जाचा आहे. आणि उत म्हणजे वर, परमात्मा. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. उंच परमात्मा आहे, ऊर्ध्व मूलम. त्या परमात्मा स्वरूपामध्ये चित्त जाणं. उत म्हणजे वर, आसीन म्हणजे बसणं. परमात्मा स्वरूपात जाऊन चित्त बसणं, यालाच म्हणायचं संसाराचं वैराग्य. विठाळ. साधूचं पहिलं आपल्या देहावर वैराग्य आहे. भक्तैषे जाणा जे देही उदास. उदास शब्दाचा अर्थ असाच आहे. आस म्हणजे इच्छा, अपेक्षा. उत म्हणजे निघून गेल्यात. उद्गतानी आशा हा यस्य सह उदासः. आस म्हणजे आशा, उत म्हणजे निघून गेलेली. त्याच्या जीवनातली आशा अपेक्षा निघून गेली, तो उदास. देहाच्या अपेक्षा संपल्या त्याच्या. उदास आहे देहावर. इथून त्याची सुरुवात. महाराज दृष्टांत सांगून वेळ घेत नाही, खूप दृष्टांत, एका एकावर दृष्टांत सांगू शकतो मी. देहावरचं वैराग्य सगळ्या संतांकडे आहे, पण विशेष दृष्टांत दधीची ऋषींचा घ्या. दधीची ऋषींनी या देहाचंच दान दिलं. महाराज वृत्रासुर मरत नव्हता. ब्रह्मदेवानं सांगितलं इंद्राला, एखाद्या साधूच्या अस्थीचं तू शस्त्र बनव म्हटले. तो साधू कोण आहे? पत्ता सांगितला. मृत्यूलोकामध्ये दधीची ऋषींचा आश्रम आहे. दधीचीकडे जा. त्याने लहानपणापासून तपश्चर्या केली मोठी, आणि ते मोठे दानी आहेत, शूरवीर आहेत, संत आहेत. देतील म्हटले, नाही म्हणणार नाहीत. दधीचीकडे गेला इंद्र आणि सांगितलं तुमच्या अस्थी आम्हाला पाहिजे. मग त्याला म्हणवत नव्हतं, पण दधीची अंतर्यामी होते. त्यांना ध्यानात आलं की याला काय म्हणायचंय. म्हणे इंद्रा घाबरू नको, मला कळालंय तू इथं का आलास ते. पद्मासन लावलं महाराज. असं तीर्थ वगैरे प्राशन केलं. सगळे तीर्थ बोलवलेत. त्याला आपण आता नैमिषारण्य म्हणतो ना, तिथं त्यांचा आश्रम होता. सगळ्या तीर्थांना बोलवलं, आज्ञा दिली. तीर्थांमध्ये सर्व स्नान केलं, ते तीर्थ प्राशन केलं, पद्मासन लावून बसले आणि ब्रह्मस्वरूपामध्ये आपला प्राण कुंडलिनी योग जागृत करून समर्पित केला आणि सांगितलं आता तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही हे शरीर घेऊन टाका. कामधेनूने त्यांचं शरीर साठलं म्हणेन. पूर्ण त्यांचं ते वरचे जे मांस आहे ते निघालं. सापळा फक्त शिल्लक राहिला, आणि त्या सापळा जो आहे हाडाचा, त्याचं शस्त्र बनवलं. त्यालाच आपण वज्र म्हणतो, इंद्राचं वज्र. आणि त्या इंद्राच्या वज्राने अस्थींनी त्या वृत्रासुराचा नाश केला. स्वतःच्या देहाचं दान करणारा संत म्हणजे दधीची ऋषी आहे. जगाच्या कल्याणासाठी देहाचं दान केलं. देहावर उदास असतात संत, इच्छा अपेक्षा संपलेल्या. पुत्र, अजून काय? पुत्राविषयी वैराग्य असतं. महाराज तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये अशी कथा आहे. तुकाराम महाराजांनी एका शेतकऱ्यास थोडंसं काम केलं काहीतरी. म्हणले करू लागता का काम थोडं? तुकोबा आहे म्हणजे सरळ मनाचे साधू होते. करू लागतो म्हटले. भजन करत करत त्यांनी दिवसभर त्यांना एका शेतकऱ्याला काम करू लागलं. मग जाताना त्याने काय केलं,
एक ऊसाची मोळी दिली. महाराज घेऊन जा तुम्हाला घरी लेकरांना ऊस खायला. पण ऊसाची मोळी घेतली. तुकाराम महाराजांनी निघाले रस्त्याने, देहूच्या गावामध्ये आले. गावातल्या पोरांनी बघितलं, लेकरांनी खेळत होते मुलं रस्त्याने. म्हणे महाराज आम्हाला एक ऊस देता का? हो म्हणले, अरे तुमच्यासाठीच आणलाय. एक ऊस काढला आणि दिला. पुढच्या गल्लीमध्ये गेले. तिथली मुलं म्हणली महाराज मला ऊस द्या. महाराज द्यायला लागले. असं करता करता सगळी मुलं धावत आली. एक 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 ऊस घेतला. सगळे हिसकावून घ्यायला लागले ऊसा. दिले महाराज ऊसाने. एक ऊस शिल्लक राहिला. तेही मागायला एक मुलगा आला. घराच्या जवळ आले होते तोपर्यंत एक मुलगा आला आणि महाराज मला ऊस पाहिजे. तो ऊस मोडला, बुडाच्या बाजूचा त्या मुलाला दिला आणि वाड्याच्या बाजूनं थोडा ऊस राहिलेला अर्धा ऊस तुकाराम महाराज आपल्या मुलांसाठी घेऊन गेले. याला म्हणायचं पुत्रदार गृहादिषु असक्तीही. आपल्याला वाटतं सगळं धन गावातलं आपल्या मुलालाच भेटावं. मंत्र्याला वाटतं माझाच मुलगा पुन्हा आमदार व्हावा. महाराजाला वाटतं माझाच मुलगा पुन्हा ह्या गादीवर बसावा. आपल्याचा कळवळा आपल्याला असतो महाराज. साधूसाठी काय सगळे सारखे आहेत महाराज, सगळे सारखे. दया करणे जे पुत्राशी तेचे दासा आणि दाशी, त्याला साधू म्हणतात, संत म्हणतात. पुत्रावर आसक्ती नाही. दार म्हणजे पत्नी, पत्नीवरही आसक्ती नाही. तुलसीदास महाराजांचं चरित्र बघा. पत्नीसाठी सासरवाडीला गेले. कसे गेले माहिती आहे तुम्हाला? पूर आला होता. त्यांना वाटलं कोंड काही, प्रेताला धरून गेले. पुन्हा पुढं गेले. वरच्या मजल्यावर तिचं राहत होती ती पत्नी. त्यांना वाटलं माझ्यासाठीच ही दोरी सोडली. त्या दोरीला पकडून वर गेले. तो साप होता. पत्नीला सांगितलं म्हणे महाराज एवढं जर तुम्ही प्रेम, याच्यातलं काहीसं प्रेम जरी त्या श्रीरामावर केलं असतं तर तुमचं जीवन धन्य झालं असतं ना. वैराग्य झालं महाराज. आणि तिथून पुढं म्हटले तू माझी गुरु आहेस. पत्नीलाच नमस्कार केला. वैराग्य झालं आणि तुलसीदास महाराज संत घडले. रामायण लिहिलं. मारुतरायाचं दर्शन झालं, रामाचं दर्शन झालं, कल्याण झालं जीवनाचं. पुत्रदार, पत्नीविषयी वैराग्य. गृहादिषु, घरावरही ते तुली आस्था नाही, घरावरही आसक्ती नसते महाराज साधू पुरुषाची. असे एक संत ऐकलेत मी. पंढरपूरची वारी करायचे. महिन्याची एकादशी वारी करून वापस आले की छोटीशी कुटिया बांधायची, झोपडीमध्ये राहायचे. जाताना पुन्हा त्या झोपडीला आग लावायचे, जाळून टाकायची झोपडी, पुन्हा पंढरपूरला जायचे. माग आसक्ती शिल्लक राहू नये. जाळूनी संसार बैसलो अंगाने, बस. पुन्हा वापस आले की छोटीशी झोपडी बांधायची आणि राहायचे. जाताना पुन्हा जाळून काडी लावून त्याला जायचे. घरावरी ते तुले आस्था नाही. वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी ते तुले आस्था नाही. वृक्षाच्या सावलीला किती वेळ बसतो आपण? थोडा वेळ. त्याच्यावर काही आसक्ती राहत नाही आपली, निघून जातो पुन्हा. तसं हे घर, तसं हे शरीर थोड्या दिवसासाठी आहे, ही त्याची भावना असते. आसक्त राहत नाही तो. घरावर आसक्त नाही, पुत्रावर आसक्त नाही, द्रव्यावर, धनावर आसक्त नाही महाराज साधू पुरुष. इकडून तिकडून त्याला द्रव्य धन भेटलं ना, त्याचा उपयोग तो धर्मासाठी करतो. तुकाराम महाराजांच्या चरित्रातला हाही प्रसंग आहे. एका शेतकऱ्यानं सांगितलं म्हणे महाराज माझं जरा शेत सांभाळता का? मला व्यापार करून यायचं आहे, दुसऱ्या गावाला जायचं आहे, मी काही 15 दिवस इथं नाही आहे, थोडंसं शेत सांभाळा, आमचं ज्वारीचं हे सांभाळतो. म्हणले काय अडचण नाही. शेत सांभाळायला बसले. सकाळी सकाळी चिमण्या आल्या आणि ते ज्वारीचे कणसं खायला लागल्या. तुकाराम महाराज म्हटले किती या अपरिग्रही आहेत म्हणले चिमण्या. बघा इथं काय खायचं आहे ते खातात, घरी काहीच घेऊन जात नाहीत, सोबत काही घेऊन जात नाहीत. पण तुकाराम महाराजांनी काय केलं, यांना हाकलून द्यावं तर सगळे गावातले लोक त्या चिमण्यांना हाकलून देत आहेत. मग ह्यांनी जेवण कुठं करायचं? या उपाशी मरतील. भूत दया, त्यांच्याविषयीची दया तुकाराम महाराजांना वाटली. तुकाराम महाराजांनी त्यांना पिण्यासाठी झाकण्या ठेवल्या, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं. म्हणे जेवण कर जा भरपूर पोट भरून, आणि पुन्हा जाताना पाणी पिऊन जा.
सगळे महाराज ज्वारीचे कणस अशा फक्त हे त्याला काय म्हणता आपण, ठुशा राहिल्या फक्त, सगळे खाऊन टाकले कणस. तो शेतकरी आला, त्याने बघितलं, त्याला कळालं शेतात काही राहिलं नाही. गावचे पाटील वगैरे बोलवले आणि सांगितलं म्हणे तुकाराम महाराजांनं माझं शेत बुडवलं, नुकसान केलं आहे माझं, भरपाई भेटली पाहिजे. लिहून घेतलं. गावातले सगळे कुलकर्णी वगैरे त्याला म्हटले हे बघ ते आता धान्य तर काढावं लागेल, किती होतंय बघू, तुझं किती तिथं धान्य शेतामध्ये होतं. त्यानं सांगितलं 10 खंड्या होत असते दरवर्षी. मग तुकाराम महाराजांकडे जबाबदारी, हे 10 खंड्या ज्वारी तुला त्यांनी द्यायची. लिहून घेतलं. मग म्हटले आता काय करा, त्याची खुडणी वगैरे झाली, धान्य काढायचा प्रयत्न ते ह्याच्या करून धान्य काढलं. बघू म्हणे किती निघतंय ते. देवाचा चमत्कार असा झाला महाराज की खंड्यावर खंड्या अन्न, ज्वारीचे पोतेवर पोते भरायला लागले. एवढे पोते भरले कितीतरी 70 का 75 खंड्या अन्न ते ज्वारी निघाली त्याच्यामध्ये. आश्चर्य. सगळे म्हटले तुकाराम महाराज भक्ती पांडुरंगाचे करतात, देवाचा हा चमत्कार आहे. मग त्या शेतकऱ्याला सांगितलं हे बघ म्हटले तुझं फक्त 10 खंड्या, बाकीचं कुणाचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे. मग सगळे ते पोते भरून तुकाराम महाराजाच्या घरी नेऊन टाकले. गावच्या पाटलांनी वगैरे ते लोक लावून ते घरी नेऊन टाकले. तुकाराम महाराज म्हटले हे माझं नाही, मला नको म्हटले, माझं नाहीच आहे, मला नको. तुकाराम महाराजही घेत नाही, शेतकऱ्याला गावचे लोक देत नाहीत, तुझं नाही म्हटले. हे करायचं काय. तुकाराम महाराज म्हटले एक काम करा, आपल्या गावचं देऊळ भंगलेलं आहे, देवाचे देऊळ होते जे भंगले आणि करावेसे आले मना माझी, तिथली ही कथा आहे. मग त्या ज्वारीचा उपयोग पूर्णपणे त्या गावातलं मंदिर बांधण्यासाठी, आज जे मंदिर आहे पांडुरंगाचं गावातलं, ते मंदिर तुकाराम महाराजांनी बांधलंय. विठ्ठल विठ्ठल. असं वैराग्य त्या साधू पुरुषाच्या अंतःकरणामध्ये असतं. सगळ्या विषयी वैराग्य. वैराग्याचे काही प्रकार आहेत. यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य आणि वशिकार संज्ञक वैराग्य. वैराग्याचे 4 प्रकार शास्त्रात सांगितले. स्पेशल एक कीर्तन होईल त्याच्यावर, त्यामुळं आता करीत नाही, थांबतो. हे क्रमाक्रमाने असं वैराग्य साधू पुरुषाला प्राप्त होतं. दृढ एक पर वैराग्य, एक अपर वैराग्य. अपर वैराग्याचे एक 4 प्रकार आहेत. पर वैराग्य म्हणजे ज्ञानोत्तर वैराग्य, की ज्या वैराग्यामध्ये जगत दिसत नाही. लक्षात घ्या, ज्या वैराग्यामध्ये विषय दिसत नाही, तर विषयाची अनासक्ती तरी काय, तिथं आसक्ती नाही आणि विरक्ती नाही, दोन्ही विकल्प नाहीत. कारण त्याला विषय दिसत नाही. या विषयातही कही जया आपण पे वाचुनी नाही, तरी विषय कवन काही बाधेतील कवना. विषयाकडे बघताना तो महात्मा विषय म्हणून बघतच नाही, ते विषय म्हणजे माझं स्वरूप आहे म्हणून पाहतो, त्यातलं चैतन्य घेतो. या अनुभूतीवर तो आरूढ झालेला आहे. मग त्याला विषयाचं दर्शनच नाही, त्याला जननो हे अवघा जनार्दन अशी अनुभूती आली असल्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये सहजच वैराग्य असतं. त्याला पर वैराग्य म्हणतात. असं वैराग्य अंतःकरणात निर्माण झालं ना महाराज, मग तुम्हाला वाटेल की त्याचा संसार कसा होतो. संसारिकच असतात ना. मग थोडे संत सोडले तर बाकीचे संसारिकच आहेत, म्हणजे मुलं बाळं असलेलेच आहेत. मग संसार कसा होतो त्यांचा. तर महाराज भक्तिशास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की त्यांचा संसार ते नाही करत. एवढं पर अपर सगळ्या प्रकारचं हे वैराग्य ज्यांच्या जीवनामध्ये दृढ आहे, असे जे वैराग्यवान तुकोबरायासारखे संत आहेत ना, त्यांचा संसार देव करतो. कुटुंबाची सेवा तोची करी आमोच्या. परमात्मा त्यांचं कुटुंब, त्यांचा संसार, त्यांचा योगक्षेम. परमात्मा योगक्षेमं वहम्यहं अनन्याश्चिंतयन्तो माम.
ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. काय शब्द आहेत महाराज. अनन्याहा परमात्म्याहून अभिन्न झालेले आणि पूर्ण अंतःकरणाने परमात्म्याची भक्तीच फक्त करणारे, याला म्हणायचं अन्य आश्रयाचा त्याग, अनन्यता, असे अनन्य भक्त. धरुणी विश्वास करी धीर, धरुणी विश्वास करी धीर, करिता देव हाच निर्धार, करिता जीव हाचे निर्धार, तयाचा वाहे योगक्षेम भार, तयाचा वाहे योगक्षेम भार. नाही अंतर तुका, नाही अंतर तुका म्हणे योगक्षेम त्यांचा, जाणे जड भारी वाट दावी करी धरुनिया. परमात्माच त्यांचा योगक्षेम वाहतो. नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्य. नित्याभियुक्त म्हणजे काय? नित्य परमात्म्याशी पूर्ण इंद्रियन मनासह जोडलेले नित्याभियुक्तानाम असे जे भक्त आहेत, तेषाम त्यांचा योगक्षेमम अहम वहामी. परमात्मा म्हणतात त्यांचा योगक्षेम, तयाचा योगक्षेम आघवा मजची करणे पांडवा. जयाची या सर्व भावा आश्रयो मी. अशांचा योगक्षेम परमात्मा वाहतो महाराज. त्यांना काहीच कमी पडू देत नाही. आपल्याला वाटतं हे संसार आपला बघितलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना, लागतात ना सगळं हे, म्हणून आपण परमार्थ करता करता आपल्याला वाटतं मग संसार बी करावा. मग देव म्हणतो करा, मला करायची काय गरज आहे. पण ज्यांनी पूर्ण आपलं जीवन समर्पित केलं आहे देवाला आणि परमात्म्याला, मग त्यांचा संसार करायची जबाबदारी देवाला लागते. देव त्यांची चिंता करतो. असे जे संत आहेत मग ते किती श्रीमंत आहेत, ज्यांचा संसार देवानं करावा, ज्यांना कमी जास्त ज्यांचं देवानं बघावं, एखाद्या मंत्र्यानं संत्र्यानं नाही, देवानं बघावं ज्यांचं प्रपंच, त्यांची श्रीमंती कशी आहे, मग त्यांचं वैराग्य कसं. पण अशी वैराग्य वैराग्य संपत्ती संतांकडे असल्यामुळे तुकोबराय म्हणतात, श्री संतांची या माथा चरणावरी ज्ञानेश्वर